नमस्कार शेतकरी मित्रांनो, कोणताही जर शासन निर्णय निघाला तर शासन निर्णय आला म्हणजे त्या शासन निर्णयामध्ये जी तरतूद झालेली आहे ती लागू होत असते। मग ते निधीचा वितरण असो किंवा काही योजनांच्या बद्दलची माहिती असो, त्या योजना राबवल्या जातात। मात्र बऱ्याच शेतकऱ्याला ते पैसे किंवा ते अनुदान आपल्या खात्यात येईपर्यंत या शासन निर्णयावरच भरोसा नसतो। कारण बरेच जण हे कमेंट करून म्हणतात की किती शासन निर्णय निघणार, पैसे कधी येणार। पण ते शेतकरी मित्रांनो, एकदा शासन निर्णय झाला, शासनाने त्याची तरतूद केली म्हणजे हे पैसे नक्कीच येत असतात। आणि तसाच एक शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जे काही ऊसतोड कामगार असतात आणि त्यांनी नोंदणी केलेली अशा ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना झालेली आहे। आणि या महामंडळाच्या माध्यमातून जे काही ऊसतोड कामगार असतील, त्या ऊसतोड कामगारांची मुलं असतील, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या माध्यमातून राबवल्या जातात। त्यामध्ये मग जे काही ऊसतोड कामगार आहेत त्यांना ऊसतोडीला जाते वेळेस काही ट्रॅक्टरची आवश्यकता लागेल, गाडीची आवश्यकता लागेल, त्या सुद्धा या महामंडळाच्या माध्यमातून या कामगारांना घेता येतात। आणि याच कामगारांसाठी जे काही गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ आहे, यासाठी 2025-26 मध्ये राज्य शासनानं 34.91 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। आणि या तरतुदीमधून 70% रक्कम द्यावी अशी विनंती केली होती। आणि ती रक्कम म्हणजे 24,43,00,000 रुपये वितरित करण्याची विनंती करण्यात आलेली होती। मात्र त्यापैकी 2025-26 साठी 10 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। आणि तोच शासन निर्णय आज आलेला आहे। या शासन निर्णयामधून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी 10 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। आणि ज्या काही या महामंडळाचे नियंत्रक आहेत, समाज कल्याण अधिकारी आहेत, त्यांना हा वितरित सुद्धा केलेला आहे। त्यामुळे ऊसतोड कामगार मित्रांनो, तुम्ही जर महामंडळाची जर अधिकृत नोंदणी केलेली नसेल तर आपण लवकरात लवकर करून घ्यायची। कारण या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगार आणि ऊसतोड कामगारांचे पाल्य यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। आणि जर आपण नोंदणी केली तर तुम्हाला सुद्धा या योजनांचा लाभ मिळू शकतो, अशी ही माहिती होती। तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। तुम्ही नोंदणी केलेली आहे का नाही हे सुद्धा कमेंट करा। आणि कशी करायची ते सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।